हा, तर लास्ट टाइम आपण सिरीज एलसीआर सर्किट बघितलेलं होतं, बरोबर. सिरीज एलसीआर सर्किट, ओके. आणि सिरीज एलसीआर सर्किट मध्ये सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला जो आपल्याला मिळालेला होता तो म्हणजे इम्पेडन्सचा फॉर्म्युला. आणि इम्पेडन्सचा फॉर्म्युला काय होता बघा, तर Z इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस XL minus XC bracket square. Okay, so this was the formula for the impedance. And therefore EMF जर काढायचं असेल, EMF तर सॉरी करंट जर काढायचं असेल तर करंट कसं काढणार आहे, E डिवायडेड बाय झेड करायचं आहे. म्हणजे लक्षात घ्या, एलसीआर सर्किट मध्ये EMF जर दिलेला असेल तर करंट काढण्यासाठी E बाय झेड फॉर्म्युला वापरायचा आहे. हा नेहमी फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके, सो दिस इज द जनरल फॉर्म्युला E बाय झेड. म्हणजे प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट असेल तर E बाय आर करायचं, प्युअरली कॅपॅसिटिव्ह असेल तर E बाय एक्ससी करायचं आहे, प्युअरली इंडक्टिव्ह असेल तर E बाय एक्सएल करायचं. आणि एलसीआर असेल किंवा एलसी असेल किंवा एलआर असेल या पद्धतीनं कॉम्बिनेशन असेल तर काय करायचं, E बाय झेड करंट काढण्यासाठी फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि एलसीआर सर्किटमध्ये फेज डिफरन्स किती असतो आपण बघितलं. एलसीआर सर्किटमध्ये फेज डिफरन्स -π/2 पासून +π/2 पर्यंत असतो. त्याच्यामध्ये कोण जास्त आहे त्याच्यावर डिपेंड असतं. म्हणजे EL जर जास्त असेल, EL जास्त असेल तर फेज डिफरन्स 0 to +π/2 च्या मध्ये असणार. आणि EC जास्त असेल तर काय होणार आहे, फेज डिफरन्स 0 to -π/2 च्या मध्ये असणार आहे. हे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. आता याच्याच रिलेटेड एलसीआर सर्किटचे रिलेटेड काही 1-2 इम्पॉर्टंट क्वेश्चन बघूया. ओके, समजा अशा प्रकारे एक एलसीआर सर्किट आहे, इंडक्टर, कॅपॅसिटर अँड रेझिस्टर एलसीआर सर्किट which is connected to an alternating source. ओके, सपोज इंडक्टरचं व्होल्टेज आपण मेजर केलं 30 व्होल्ट आहे, कॅपॅसिटरचं व्होल्टेज मेजर केलं 40 व्होल्ट आहे आणि रेझिस्टन्सचं व्होल्टेज मेजर केलं तर 50 व्होल्ट आहे. तर इथला सप्लाय केलेला ईएमएफ किती असेल असा क्वेश्चन आहे. ओके, म्हणजे हे काही बेसिक क्वेश्चन जे आहे त्याचं प्रिपरेशन तुम्हाला करणं आवश्यक आहे. इंडक्टरचं व्होल्टेज किती आहे, 30 व्होल्ट, कॅपॅसिटरचं किती आहे 40, आणि रेझिस्टरला व्होल्टेज म्हणजे प्रत्येकाचं व्होल्टमीटर लावून, एसी व्होल्टमीटर लावून काय केलं, प्रत्येकाचं व्होल्टेज जे आहे ते चेक केलेलं आहे. म्हणजे इंडक्टरच्या दोन टोकाच्या मध्ये अक्रॉस इंडक्टर व्होल्टेज 30 व्होल्ट आहे, अक्रॉस कॅपॅसिटर 40 व्होल्ट आहे आणि अक्रॉस रेझिस्टर 50 व्होल्ट आहे. तर टोटल ईएमएफ किती असेल कसं काढायचं, तर आपण याच डेरिवेशन मध्ये बघितलंय की टोटल ईएमएफ म्हणजे काय असतं. आता हे डीसी सर्किट असतं तर काय केलं असतं, या सगळ्यांची ऍडिशन केली असते म्हणजे इथलं व्होल्टेज आलं असतं. डीसी मध्ये काय होतं, इथं V1 असेल, इथं V2 असेल आणि इथं V3 असेल, तर टोटल व्होल्टेज V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3 होते. असं डीसी मध्ये होते, परंतु एसी मध्ये असं होत नाही, लक्षात घ्या. आणि आताच आपण बघितला फॉर्म्युला, E इज इक्वल टू काय असतं, स्क्वेअर रूट ऑफ ER स्क्वेअर प्लस EL मायनस EC ब्रॅकेट स्क्वेअर. हा देखील एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला जो आहे तो आपण डिराईव्ह केलेला आहे, तो महत्वाचा आहे, लक्षात घ्या. म्हणजे रिझल्टंट ईएमएफ काढायला काय करावं लागतं, या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन करावं लागतं. स्क्वेअर रूट ऑफ म्हणजे त्याच्यासाठी ती फेजर डायग्राम जी आहे ती लक्षात ठेवावं लागेल, बरोबर आहे ना. म्हणजे त्या फेजर डायग्राम मध्ये ही जी साईड असते ना ती ER असते आणि इकडची साईड म्हणजे काय असते, EL मायनस EC असते आणि हा काय असतो, फेज डिफरन्स असतो. ठीक आहे, तर आणि हा रिझल्टंट ईएमएफ असतो. म्हणजे रिझल्टंट ईएमएफ काढण्यासाठी आपल्याला नेहमी पायथागोरस थेरमच अप्लाय करावा लागतो, त्याच्यामुळे हा ट्रायंगल कधीही विसरायचा नाही इथं. ओके, सो E इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ER स्क्वेअर प्लस EL मायनस EC ब्रॅकेट स्क्वेअर. सो E इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ER स्क्वेअर दॅट इज 50 स्क्वेअर प्लस EL मायनस EC. म्हणजे या दोघांचं जे व्होल्टेज असेल ना त्याचं सबट्रॅक्शनच नेहमी करायचं, म्हणजे कॅपॅसिटर आणि इंडक्टरला असणाऱ्या व्होल्टेजचं सबट्रॅक्शन. म्हणजे 30 मायनस 40 करा, नाहीतर 40 मायनस 30 करा, शेवटी आपण स्क्वेअरच त्याचा करणार आहे. तर इथं 10चा स्क्वेअर येणार, ओके, किंवा -10चा स्क्वेअर. सो स्क्वेअर रूट ऑफ काय होणार आहे, 2500 प्लस 100. सो इट इज स्क्वेअर रूट ऑफ 2600, किंवा हे येणार आहे रूट 10 इंटू रूट 26 येणार. व्होल्टेज किती असणार आहे, 10 रूट 26.
समजा याच सर्किटमध्ये तुम्हाला फेज डिफरन्स विचारला, हाऊ मच इज द फेज डिफरन्स, किती फेज डिफरन्स येईल. ओके, तर फेज डिफरन्स काढण्यासाठी पुन्हा एकदा ही डायग्रामच कन्सिडर करायची आहे. बघा फेज डिफरन्स कसं काढणार, कुठलंही आता आपल्याला माहित आहे ER माहित आहे आणि EL मायनस EC माहित आहे, मग टॅन फायचं रिलेशन वापरूया. टॅन फाय इज इक्वल टू हा झाला रिझल्टंट EMF. किती इझी एक्झाम्पल आहे बघा. रिझल्टंट EMF विचारला तर हे असं करायचं. त्याच्यानंतर फेज डिफरन्स विचारला बिटवीन करंट अँड EMF. या साईडला करंट असतो ना अकॉर्डिंग टू फेजर डायग्राम, तर करंट आणि EMF यांच्यामध्ये फेज डिफरन्स असतो फाय. तो tan phi is equal to opposite side, that is EL minus EC divided by adjacent, that is ER. So EL minus EC is minus 10. कारण EL कमी आहे, EC जास्त आहे. So this is EL, this is EC, this is ER. Okay, divided by ER किती आहे 50. So minus it is equal to minus 0.2. So phi is equal to हे tan इनवर्स काढायला पाहिजे आपल्याला. मायनस साइन इथं आहे, मायनस 0.2. ओके, तर ही टॅन इनवर्सची व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला फेज डिफरन्स मिळणार. आणि मायनस, आता फेज डिफरन्स जो आहे ना तो मायनस मध्ये येणार, कारण का EC जास्त असेल तर फेज डिफरन्स मायनस मध्ये येतो, EL जास्त असेल तर फेज डिफरन्स प्लस मध्ये येणार आहे. लक्षात आलं? हा, आता परत समजा असं केलं, इंडक्टर, कॅपॅसिटर, रेझिस्टर. ओके, सपोज हा 30 ओहमचा आहे, म्हणजे आता रिॲक्टन्स द्यायला लागलोय आपण. रेझिस्टन्स आहे 30 ओहम, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे 70 ओहम आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आहे 30 ओहम. अँड these are connected to a 200 volt अल्टरनेटिंग व्होल्टेज. ओके, म्हणजे उलटा क्वेश्चन. आता सुरुवातीला आपण काय बघितलं, प्रत्येकाचं व्होल्टेज दिलेलं होतं, टोटल व्होल्टेज काढायचं होतं. आता इथं काय केलं, या क्वेश्चन मध्ये थोडंसं चेंज केलंय, टोटल व्होल्टेज दिल्याने प्रत्येकाचं व्होल्टेज काढायला सांगितलंय. ओके, प्रत्येकाचं व्होल्टेज कसं काढायचं, तर अगोदर याच्यामध्ये बघा हे स्टेप्स व्यवस्थित लक्षात ठेवा. तर इथं दोन गोष्टी काढायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे हे असेल EL, हे असेल EC, हे असेल ER. तर EL, EC, ER काढायचं आहे. ठीक आहे, मग EL, EC, ER कसं काढायचं, तर त्याच्यासाठी सुरुवातीला अगोदर Z काढूया. Z. ओके, Z चा फॉर्म्युला काय आहे, स्क्वेअर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, याच्यासाठी काय करायचा, तो इम्पेडन्स ट्रायंगल लक्षात ठेवायचा. इम्पेडन्स ट्रायंगल या पद्धतीनंच आहे, या साईडला R असतं आणि या साईडला XL मायनस XC असतं आणि इथं अँगल फाय असतो आणि इकडे काय असतो, Z असतो. याला इम्पेडन्स ट्रायंगल असं म्हटलं जातं. हा, तर स्क्वेअर रूट ऑफ R स्क्वेअर म्हणजे 30 स्क्वेअर प्लस XL मायनस XC. ओहम मध्ये दिसलं की ते रेझिस्टन्स किंवा रिॲक्टन्स असणार, हे अगोदर लक्षात आलं पाहिजे. ओके, XL मायनस XC म्हणजे 70 मायनस 30 म्हणजे 40 येणार स्क्वेअर. सो 30 स्क्वेअर प्लस 40 स्क्वेअर चा स्क्वेअर रूट म्हणजे काय येणार आहे, 50 येणार. सो इम्पेडन्स येणार आहे आपला 50 ओहम. हे काही खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युले मी तुम्हाला लक्ष ठेवायला, म्हणजे क्वेश्चन सांगायला लागलोय, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. हा इम्पेडन्स आला. इम्पेडन्स आला की सर्किट मधला आपण करंट काढू शकतो. सो देअरफॉर करंट इन द सर्किट, करंट I इज इक्वल टू काय असणार, टोटल EMF डिवायडेड बाय इम्पेडन्स. हा करंट, एवढा करंट काय होणार आहे, सर्किटमध्ये फ्लो होणार आहे. दॅट इज 200 डिवायडेड बाय 50, म्हणजे 4 एम्पियरचा करंट जो आहे तो सर्किटमध्ये फिरणार आहे. आता मग 4 एम्पियरचा करंट काय होणार, आता हे सिरीज कॉम्बिनेशन असल्यामुळं जेवढा करंट इंडक्टर मधून जाणार तेवढाच कॅपॅसिटर मधून जाणार, तेवढाच रेझिस्टन्स मधून जाणार, बरोबर आहे ना. मग सो देअरफॉर EMF अक्रॉस इंडक्टर म्हणजे I इंटू XL असं लिहू शकतोय. म्हणजे EMF म्हणजे करंट इंटू अपोजिशन असतं ना, जनरल फॉर्म्युला.
ओहम्स लॉ नुसार V इज इक्वल टू IR, तसं EL इज इक्वल टू IXL लिहू शकतो. I आहे 4 आणि XL आहे 70. हे येणार आहे 280 व्होल्ट येणार. ओके, त्याच्यानंतर EC म्हणजे IXC होणार. IXC, I म्हणजे 4 आणि XC किती आहे 30. सो हे होणार आहे 120 व्होल्ट. आणि EMF अक्रॉस रेझिस्टन्स किंवा PD अक्रॉस रेझिस्टर हा किती येणार आहे I इंटू R येणार, म्हणजे 4 इंटू 30 दॅट इज इक्वल टू 120 व्होल्ट. ओके, पुन्हा याच्यामध्ये विचारलं की फेज डिफरन्स किती असेल. फेज डिफरन्स phi इज इक्वल टू, आता एक तर फेज डिफरन्सचा फॉर्म्युला EL मायनस EC अपॉन ER इज इक्वल टू tan phi, किंवा दुसरा फॉर्म्युला इम्पेडन्स ट्रायंगल नुसार काय होणार बघा, tan phi इज इक्वल टू किंवा डायरेक्टली tan इनवर्स लिहू शकतो मी, tan इनवर्स ऑफ XL मायनस XC डिवायडेड बाय R. tan phi, सो tan इनवर्स किंवा phi इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ XL मायनस XC किती होणार, XL मायनस XC म्हणजे 40 होणार आहे, डिवायडेड बाय रेझिस्टन्स किती 30. सो tan इनवर्स ऑफ 4/3 आणि हा प्लस मध्ये लागलाय कारण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काय आहे जास्त आहे. तर या पद्धतीने तुम्ही फेज डिफरन्स देखील काढू शकताय. हे काही खूप महत्वाचे, हे दोन खूप महत्वाचे प्रॉब्लेम आहेत. तो सिरीज LCR सर्किटचे हे दोन प्रॉब्लेम रिपीट करायचे आहेत, लक्षात घ्या. म्हणजे तिघांचं व्होल्टेज दिलेलं असेल तर टोटल व्होल्टेज कसं काढायचं किंवा फेज डिफरन्स कसा काढायचा, लक्षात येते. tan इनवर्स ऑफ 4/3 म्हणजे 53 डिग्री येणार, करेक्ट. किंवा टोटल व्होल्टेज दिलेला असेल आणि प्रत्येकाचा रिॲक्टन्स दिलेला असेल तर काय काढता आलं पाहिजे तुम्हाला, झेड काढता आला पाहिजे, करंट काढता आला पाहिजे, आणि इंडिव्हिज्युअल व्होल्टेज किती असेल, इंडिव्हिज्युअल PD किती असेल हे काढता आलं पाहिजे, फेज डिफरन्स काढता आला पाहिजे. ही महत्वाची गोष्ट आहे. आता या नीट एक्झाम मध्ये क्वेश्चन काय आला होता बघा, या नीट एक्झाम मध्ये असा क्वेश्चन होता. क्वेश्चन वॉज लाईक दिस. ओके, देर इज अ सिरीज LCR सर्किट. देर इज अ सिरीज LCR सर्किट. किती इझी क्वेश्चन आहे बघा, सिरीज LCR सर्किट आहे, ठीक आहे. त्याच्यामधला L काढून टाकला, सुरुवातीला L काढून टाकला तर फेज डिफरन्स प्रोड्यूस होतोय. फेज डिफरन्स काहीतरी π/6 प्रोड्यूस होतोय. ओके, L काढून टाकल्यानंतर. ओके, क्वेश्चन काय बघा पुन्हा एकदा. There is a series LCR circuit when L is removed. L रिमूव्ह केल्यावर काय होणार, CR सर्किट राहणार. ओके, फेज डिफरन्स बिकम π/6. when C removed, फेज डिफरन्स अगेन बिकम π/6. म्हणजे त्याची मॅग्निट्यूड फक्त सांगितले, एकदा प्लस असणार एकदा मायनस असणार आहे, ठीक आहे. आता सगळे परत एकत्र जोडले. when LCR is there, फेज डिफरन्स किती असेल, क्वेश्चन मार्क. बघा आता L रिमूव्ह केल्यावर काय होणार, इम्पेडन्स ट्रायंगल काढूया आपण. इकडं R असतोय, ओके, आणि इकडं काय असतं, XL मायनस XC ऐवजी काय असणार, फक्त XL मायनस XC ऐवजी डाऊनवर्ड डायरेक्शन असणार ना. XL मायनस XC ऐवजी फक्त L काढून टाकल्यानंतर XC फक्त राहणार, आणि हा दिलाय π/6. ओके, त्याच्यानंतर C काढून टाकला. C काढून टाकल्यावर काय होणार, R असणार आणि फक्त XL असणार आहे. त्यावेळी पण फेज डिफरन्स काय होतोय, π/6 होतोय. आता म्हणजे L काढून टाकल्यावर π/6, C काढून टाकल्यावर π/6, या दोन ट्रायंगल बघितल्यावर काय लक्षात येतं, XL आणि XC सेमच असले पाहिजे. XL शुड बी इक्वल टू XC असलं पाहिजे. ओके, मग LCR सर्किट जर घेतलं तर फेज डिफरन्स आपण कसा काढतोय रे, इकडं R असतंय
इकडं फेज डिफरन्स असतो फाय आणि इथं असतं एक्सेल मायनस एक्सी. बरोबर ना? एवढंच थिंक करायचं आहे. आता सगळेच सर्किटमध्ये आणले तर फेज डिफरन्स किती होणार आहे? हा फायची व्हॅल्यू किती येणार सांगू शकताय? बघा जरा. एल रिमूव्ह केल्यानंतर ही अशी डायग्राम येणार आहे. म्हणजे तिथं फक्त एक्सी असणार आणि आर असणार आणि फेज डिफरन्स π/6 म्हणजे ही अशी डायग्राम येणार आहे. त्यावेळी फक्त सी रिमूव्ह करणार, त्यावेळी फक्त एक्सेल आणि आर असणार. सी रिमूव्ह करणार म्हणजे सीचा एक्सी निघून जाणार ना. ठीक आहे, म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं अपोजिट साईड एक्सेल मायनस एक्सी ठेवायचं किंवा एक्सी ठेवायचं किंवा एक्सेल ठेवायचं, लक्षात घ्या. तर या दोन डायग्राम वरून लक्षात येतं की इथं ट्रायंगल, इथं अँगल π/6 आहे, एक साईड आर आहे, म्हणजे समोरची साईड दोन्ही साईड काय असल्या पाहिजे? एक्सेल इज इक्वल टू एक्सीच असलं पाहिजे. आता एलसीआर सर्किट ज्यावेळी असणार त्यावेळी ऍडजस्टंट साईड तर आर असणार आहे आणि समोरची साईड काय असणार? एक्सेल मायनस एक्सी असणार आहे. आता एक्सेल इज इक्वल टू एक्सी आपल्याला कन्क्लुजन मिळायला लागलंय. मग हा फाय किती असणार असा क्वेश्चन होता, सिंपल क्वेश्चन. आन्सर इज 0. दॅट इज युअर आन्सर. फेज डिफरन्स 0 येणार आहे. लक्षात येते ना मी काय सांगतोय? एक्सेल एक्सी या प्रॉब्लेम मध्ये पर्पजफुली इक्वलच दिलेले आहेत. मग एक्सेल एक्सी सेम जर झाले तर काय होणार? इम्पेडन्स ट्रायंगल मध्ये ही समोरची साईड येणारच नाही ना. समोरची साईड येणार नाही म्हणजे फेज डिफरन्स 0च येणार आहे. हा, आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे पॉवर इन सिरीज एलसीआर सर्किट. असा आणखी एक क्वेश्चन घेऊया. ठीक आहे, वन मोर क्वेश्चन. देर इज अ सिरीज एलसीआर सर्किट. जरा वेगळा घेऊया, म्हणजे याच्यापेक्षा डिफिकल्ट घेऊया. सिरीज एलसीआर सर्किट. when L is removed, L रिमूव्ह केलं त्यावेळी फेज डिफरन्स आहे π/6. when C is removed, phase difference between current and EMF is π/3. Okay, now when all components are present, when all are present, what is the new phase difference? Question mark. हा सगळा ट्रायंगलचा खेळ आहे. ट्रायंगल तुम्हाला काढता आलं पाहिजे. एल जर रिमूव्ह केलं तर त्याची इम्पेडन्स ट्रायंगल कसा होणार? ही साईड आर असते आणि एक्सेल जो आहे तो एक्सी जो आहे तो नेहमी खाली काढायचा असतो. ही अगोदर लक्षात राहिलं पाहिजे तुमच्या डोक्यात. एक्सेल वर काढायचा आणि एक्सी खाली काढायचा. एक्सेल वर काढायचा, ओके. ईएल किंवा एक्सेल वर काढायचा आणि ईसी किंवा एक्सी खाली काढायचा. हे अगोदर लक्षात आलं पाहिजे. हा पहिला ट्रायंगल तुमचा होणार. आणि इथं फेज डिफरन्स किती येणार? π/6. हा किती येणार आहे? दॅट इज एक्सी. ठीक आहे, याचं एक इक्वेशन लिहूया. इथं काय येणार आहे बघा, tan π/6 इज इक्वल टू एक्सी बाय आर येणार. अँड देअरफॉर इथे एक्सी किती येणार बघा, एक्सी इज इक्वल टू tan π/6. π/6 म्हणजे 30 ना. tan 30 किती असतं? 1/√3 असतं. 1/√3 म्हणजे एक्सी इज इक्वल टू किती येणार रे सांगा? tan π/6 म्हणजे tan 30 म्हणजे 1/√3. 1/√3 म्हटल्यावर किती होणार रे? एक्सी इज इक्वल टू r/√3 येणार ना, बरोबर आहे ना? r/√3 झाला, हा झाला एक्सी. ठीक आहे, आता अँगल, ठीक आहे. आता सी रिमूव्ह केला आपण. हे झाला वेन एल इज रिमूव्ड, म्हणजे एल नसणार आहे, म्हणजे आर आणि एक्सी फक्त असणार आहे. सी रिमूव्ह म्हणजे आर आणि एक्सेल फक्त असणार आहे. आर आणि एक्सेल, आर आणि एक्सेल. आणि त्यावेळी फेज डिफरन्स तयार होतोय π/3.
म्हणजे इथं काय येणार आहे, tan of pi by 3 इज इक्वल टू XL डिवायडेड बाय R येणार. अँड देअरफॉर XL किती येणार बघा आता, tan pi by 3 म्हणजे tan 60 म्हणजे √3. सो √3R होणार, √3R हा झाला XL. आता तिन्ही इलिमेंट जर प्रेझेंट असतील, L, C, R तर असणारच आहे, तर ही समोरची साईड काय असते सांगा, XL मायनस XC असते, हा R असतो. तर नवीन फेज डिफरन्स फाय किती असेल, तर tan phi इज इक्वल टू काय करायचं आहे, फक्त आता नवीन फेज डिफरन्स XL मायनस XC डिवायडेड बाय R. इथे XL XC सेम येत होते, मग XL मायनस XC डिवायडेड बाय R म्हणजे 0 बाय R म्हणजे tan phi इज इक्वल टू 0 अँड देअरफॉर phi इज इक्वल टू 0 यायचं. आता मग हे सबट्रॅक्शन करायला पाहिजे. XL किती आहे, √3R मायनस XC किती आहे, R बाय √3 डिवायडेड बाय R. ओके, तर याचा आन्सर आता हे आपल्याला असं रेशो मध्येच ठेवावं लागेल. R सगळं कॅन्सल होत आहे. ओके, √3 मायनस 1 बाय √3. tan इनवर्स ऑफ फेज डिफरन्स इज tan इनवर्स ऑफ √3 मायनस 1 बाय √3. हे कॅल्क्युलेशन करून आपल्याला काढता येईल. ओके, या पद्धतीनं हा प्रॉब्लेम लक्षात ठेवा व्यवस्थित. नेक्स्ट, पॉवर इन सिरीज LCR सर्किट, हा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. पॉवर इन सिरीज LCR सर्किट. ठीक आहे, आता बघा, तर पुन्हा एकदा पॉवरचं डेरिव्हेशन तेच करायचं आहे. इन्स्टंटेनियस EMF लिहायचा, इन्स्टंटेनियस करंट म्हणजे EMF करंटचं इक्वेशन लिहायचं आणि त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला इन्स्टंटेनियस पॉवर मिळणार. आणि इन्स्टंटेनियस पॉवर मिळालं की त्याचं इंटिग्रेशन घेतलं की आपल्याला ऍव्हरेज पॉवर मिळणार आहे. लक्षात येतंय? एवढंच सिंपल डेरिव्हेशन करायचं आहे, जे आपण आतापर्यंत 3 वेळा केलेलं आहे. पॉवर इन प्युअरली रेझिस्टिव्ह काढलंय, पॉवर इन प्युअरली कॅपॅसिटिव्ह, प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट काढलंय. ते पॉवरचे फॉर्म्युले देखील पाठ पाहिजेत. प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये ERMS IRMS असतं, इंडक्टिव्ह मध्ये पॉवर 0 असते, कॅपॅसिटिव्ह मध्ये पॉवर 0 असते. आणि LCR सिरीज LCR सर्किट मध्ये काय होते बघूया. ओके, इन सिरीज LCR सर्किट, लेट E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. म्हणजे EMFचं इक्वेशन लिहावं लागेल आपल्याला, E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. अँड करंट I इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी प्लस और मायनस फाय, काहीतरी असेल, प्लस और मायनस फाय असणार आहे. ठीक आहे, कारण करंट एकतर लिडिंग तरी असणार किंवा लॅगिंग तरी असणार आहे आणि दोघांच्या मध्ये काहीतरी फेज डिफरन्स असणार आहे. ऍझ्युम करूया प्लस प्लस या मायनस घ्या, काही फरक पडत नाही आन्सरमध्ये, किंवा प्लस मायनस लिहिलं तरी चालणार आहे. परंतु दोघांच्या मध्ये काहीतरी डेफिनेटली फेज डिफरन्स असणार आहे. तेवढा फेज डिफरन्स आपल्याला इथं लिहावा लागणार आहे. सो देअरफॉर इन्स्टंटेनियस पॉवर काय येणार, इन्स्टंटेनियस पॉवर दॅट इज PINST. हे बोर्ड एक्झामला पण डेरिव्हेशन आहे. इन्स्टंटेनियस पॉवर काय येणार आहे, E इंटू I येणार, म्हणजे E0 I0 काय येणार पुढं, साइन ओमेगा टी इंटू साइन ओमेगा टी प्लस फाय. ही झाली इन्स्टंटेनियस पॉवर. आता ऍव्हरेज पॉवर आपण कसं काढतोय, ऍव्हरेज पॉवर इज इंटिग्रेशन ऑफ E इन्स्टंटेनियस dt अपॉन इंटिग्रेशन ऑफ dt. ऍव्हरेज पॉवर ओव्हर ए सायकल काढायचं आहे, दॅट इज लिमिट्स आर 0 टू कॅपिटल T. ओके, सो इंटिग्रेशन ऑफ E0 I0 साइन ओमेगा टी इंटू साइन ओमेगा टी प्लस फाय dt डिवायडेड बाय, आता इंटिग्रेशन ऑफ dt t येणार आहे आणि लिमिट्स ठेवल्यानंतर हे कॅपिटल T होणार. ठीक आहे, सो P ऍव्हरेज इज इक्वल टू
आता न्यूमरेटर बघा जे कॉन्स्टंट आहे ई नॉट आय नॉट बाहेर येईल इंटिग्रेशनच्या. सो ई नॉट आय नॉट बाय कॅपिटल टी सेपरेट काढूया आणि इंटिग्रेशन ऑफ साइन ओमेगा टी इन ब्रॅकेट याचं एक्सपान्शन आपल्याला करावं लागेल, त्याच्याशिवाय पुढच्या स्टेप्स येणार नाही. साइन ओमेगा टी प्लस फाय, आता साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरावा लागेल. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. साइन ओमेगा टी कॉस फाय प्लस कॉस ओमेगा टी साइन फाय. ओके, dt limits 0 to capital T. Therefore, E naught I naught by T integration 0 to capital T in bracket sin ओमेगा टी ना आतमध्ये मल्टिप्लाय करूया साइन स्क्वेअर ओमेगा टी कॉस फाय प्लस साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी साइन फाय dt. ठीक आहे. नेक्स्ट पॉवरचं डेरिव्हेशन खूपच इझी आहे, जास्त काही डिफिकल्ट नाही. हा मधला पार्ट तेवढा व्यवस्थित प्रॅक्टिस करा. आता इथं दोन टर्म आहेत, दोघांचं सेपरेट इंटिग्रेशन लिहूया. सो पी ॲव्हरेज इज इक्वल टू E naught I naught by capital T in bracket integration of sin square omega t into cos phi dt. Limits are 0 to capital T plus integration of sin omega t cos omega t sin phi dt. सो ई नॉट आय नॉट बाय टी. आता इथं बघा कॉस फाय ही टर्म कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. कॉस फाय इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर ओमेगा टी डी टी येणार. लिमिट्स आर 0 टू कॅपिटल टी प्लस हे डेरिव्हेशन वाटत असेल तुम्हाला खूप डिफिकल्ट आहे, परंतु खूपच इझी आहे. 1-2 वेळा प्रॅक्टिस केलं तर कधीच विसरत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यामुळे प्रॅक्टिस करा. त्याच पद्धतीनं साइन फाय इज अ कॉन्स्टंट, इंटिग्रेशन मध्ये राहणार साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी डी टी. लिमिट्स आर 0 टू टी. आता हे आपण सुरुवातीलाच आपण पुन्हा एकदा बघितलंय. काय बघितलंय तर साइन स्क्वेअर ओमेगा टी डी टी याचं इंटिग्रेशन काढलं तर ते t/2 येतं, माहित आहे ना, t/2. आणि साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी डी टीचं इंटिग्रेशन काढलं तर ते 0 येते. हे ऑलरेडी आपण सुरुवातीला इंटिग्रेशनच्या पार्टमध्ये बघितलेलं आहे, ते पुन्हा एकदा तुम्ही सॉल्व्ह करून बघा. सो ई नॉट आय नॉट बाय टी ब्रॅकेटमध्ये राहणार कॉस फाय, याचं इंटिग्रेशन येणार आहे t/2 प्लस साइन फाय, याचं इंटिग्रेशन येतं 0. म्हणजे पी ॲव्हरेज होणार आहे तुमची ई नॉट आय नॉट बाय टी इंटू कॉस फाय t/2. टी गेट कॅन्सल अँड दिस इज द फायनल फॉर्म्युला. पी ॲव्हरेज इज इक्वल टू टी कॅन्सल E naught I naught by 2 into cos phi. सो P ॲव्हरेज येणार आहे, याला मी असं पण लिहू शकतो, E naught by √2 into I naught by √2 into cos phi. And therefore E naught by √2 म्हणजे ERMS, I naught by √2 म्हणजे IRMS into cos phi. So this is the average power in series LCR circuit. ओके, पॉवर इन सिरीज LCR सर्किटचा फॉर्म्युला काय आहे, ERMS IRMS cos phi. व्हेरी सिंपल डेरिव्हेशन, लक्षात घ्या. इट इज ऑल्सो फॉर द बोर्ड एक्झामिनेशन. ERMS IRMS cos phi. ओके, हे पॉवर इन सिरीज म्हणजे बघा पॉवरचे आपण 4 डेरिव्हेशन बघितलेले आहेत. 4ही डेरिव्हेशन व्यवस्थित प्रिपेअर करा.
प्रत्येक वेळी पॉवर कशी कॅल्क्युलेट करायची आहे? सिंपल आहे, लक्षात घ्या. E इंटू आय म्हणजे इन्स्टंटेनियस येणार आणि त्याचं फक्त इंटिग्रेशन घ्यायचं आहे. आणि इंटिग्रेशनला सुरुवातीलाच जे एक साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टीचे इम्पॉर्टंट डेरिव्हेशन इंटिग्रेशन कसं करायचं ते अगोदर प्रिपेअर करून ठेवा, म्हणजे कुठं प्रॉब्लेम येत नाही. ओके. आता इथं पॉवर फॅक्टर किती येणार? प्रत्येक ठिकाणी पॉवर फॅक्टर देखील महत्वाचा आहे. पॉवर फॅक्टर, तर सुरुवातीला डेफिनेशन सांगितले, पॉवर फॅक्टर इज द रेशिओ ऑफ ट्रू पॉवर टू apparent power. True power to apparent power. ओके. सो ट्रू पॉवर किती असते? किती आहे इथं? ट्रू पॉवर ERMS IRMS इंटू कॉस फाय ही ट्रू पॉवर आहे. आणि अपॅरंट पॉवर म्हणजे आपल्याला वाटणारी पॉवर. म्हणजे आपल्याला जनरली कसं वाटतं, एखाद्या सर्किटमध्ये EMF E असेल, करंट I असेल तर पॉवर E इंटू आय असल्यासारखं वाटतं, परंतु E इंटू आय असत नाही. त्याच्याऐवजी किती आहे? ERMS IRMS कॉस फाय, म्हणजे त्याच्यापेक्षा थोडीशी कमी आहे, लक्षात घ्या. सो पॉवर फॅक्टर असणार आहे कॉस फाय. म्हणजे LCR सर्किटमध्ये पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे? कॉस फाय. किंवा हा फॉर्म्युला कुठल्याही सर्किटसाठी वापरला तरी चालेल. ओके, हा जनरल फॉर्म्युला पण म्हणू शकतो, पॉवर फॅक्टर इज इक्वल टू कॉस फाय. ठीक आहे. फाय म्हणजे काय? फेज डिफरन्स आहे. म्हणजे आता बघा, इम्पेडन्स ट्रायंगल आपण घेतला तर त्याच्यावरून पॉवर फॅक्टरचा आणखी एक फॉर्म्युला आपला येईल. इम्पेडन्स ट्रायंगल मध्ये हा असतो फाय, समोरची साईड असते XL मायनस XC. ओके. आणि हायपोटेनस झेड असतो आणि ऍडजस्टंट साईड किती असते? R असते. मग पॉवर फॅक्टर कॉस फाय इज इक्वल टू, अकॉर्डिंग टू इम्पेडन्स ट्रायंगल काय येणार आहे? R बाय झेड पण येतं. R बाय झेड. पॉवर फॅक्टर इज इक्वल टू R बाय झेड. आता पॉवर फॅक्टरची इन्फॉर्मेशन पुन्हा एकदा बघूया, कारण ही इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. पॉवर फॅक्टर इज इक्वल टू कॉस फाय असतं, ही पहिली महत्वाची गोष्ट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पॉवर फॅक्टर म्हणजे R बाय झेड असतं, हे विसरायचं नाही. एखाद्या सर्किट मधला पॉवर फॅक्टर विचारला तर तिथला R आणि झेड किती आहे बघायचं, किंवा फाय किती आहे किमान ते तरी बघायचं. फाय माहिती असेल तर कॉस फाय वापरायचं, R झेड माहिती असेल तर R बाय झेड वापरायचं. बघा पुन्हा एकदा आता. पॉवर फॅक्टर्स. फर्स्ट, प्युअरली रेझिस्टिव्ह. प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट असेल, ओके, तर फाय किती असतो? 0 असतो. अँड देअरफॉर पॉवर फॅक्टर किती येणार? पॉवर फॅक्टर कॉस 0 ना, कॉस 0 म्हणजे 1. ठीक आहे. त्याच्यानंतर प्युअरली इंडक्टिव्ह सर्किटमध्ये फेज डिफरन्स असतो प्लस पाय बाय 2. आणि प्लस पाय बाय 2 म्हणजे कॉस पाय बाय 2 म्हणजे पॉवर फॅक्टर किती येणार आहे? 0. म्हणजे फेज डिफरन्स मिळाला की तुम्ही पॉवर फॅक्टर काढू शकताय. मग असा जो क्वेश्चन होता नीटला आलेला, त्याच्यामध्ये फायनली फेज डिफरन्स किती आला होता? 0 आला होता. म्हणजे पॉवर फॅक्टर त्या सर्किटचा किती येणार? 1 येणार पॉवर फॅक्टर. लक्षात येत आहे? प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट असेल तर फाय किती येणार आहे? मायनस पाय बाय 2. पॉवर फॅक्टर किती येणार आहे? 0. आणि LCR सर्किट असेल, सिरीज LCR सर्किट, तर फेज डिफरन्स किती असतो? मायनस पाय बाय 2 टू काय असतो? प्लस पाय बाय 2 असतो. त्याच्यामुळे पॉवर फॅक्टर इथं किती येणार आहे?